हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना. हो का भावा बहिणींना अहो काय माझ्या अंगावर आधीच वली चिक झाली मी काय थोडा. हो का भाऊ बहिणीनं काय सांगू तुम्हाला, पावसा पाण्याचा दिवस चालू झालं. अहो काय हो का दाजीला जायचंय तुमच्या कामावर. हो का सर पाऊस चालू झालाय. पोरीला शाळा सोडवायचे थांबलोय, पाऊस उघडा नाही. कापडाला तर कोंब फुटायला लागलं. हो का कोंबड्यांना आता इतकालं कोंब फुटलं. उघडा ना पाऊसच उघडा ना. अवघड झालंय, पाऊस उघडा ना बाहेर अजिबात. दाजीला जायचंय कामावर तुमच्या. जायचंय. दाजी कोट वाळवते ते वाढवून झालं पण कोटच वाळ नाही. हो काही आता घातल्या वाळात वाळाच होणार आहे परत. गारट्या गुरट्याच काल तर किती वाजता गेलं. काल आता ते 10व्याचा कार्यक्रम होता त्याच्यामुळे काल किती वाजल्या कामाला जायला. 2 वाजता गेली. ते 10 वरून मी आले ते स्टँडनी तिथून 10. आपला घातल्या गोठ्याचं खुर्ची मग काय आता तर बघू. आता नाही पाऊस उघडला तरी राजीला जावंच लागणार आहे कामात. नाही जाऊन काय करता. आवक तिथं कांदा मार्केटला आवक येते म्हणजे काय पावसात ज्यांच्या वखारी ती आतमध्ये गाड्या लावून भरते कांदा. त्याच्यामुळं दाजीला कामावर जावंच लागणार. भिजत कवायना जावंच लागेल. संध्याकाळी टाइम होतो यायला 10-11 वाजतात घरी यायला. परत भिजत यायचं. रस्ता बेकार. माग तुम्हाला माहिती आहे दाजी मार्केटला गेले व्हिडिओ काढायचा, पण आता एवढं सोडून दिलं सगळं. व्हिडिओ काढायचं ती मन नाही राहिला पहिल्यासारखा व्हिडिओ बनवायला. आता काय आहे, रोज काम. व्हिडिओला काय होतं की त्याला रोजच अपडेट राहावं लागतं रोज, आणि ती दाजीला आता शक्य नाही पहिल्यासारखं. म्हणून मग आता व्हिडिओ काढायचं दाजीने बंद केलं. काय तुमची कोणाला काहीतरी व्हिडिओ रोज टाकत असते ती बी रोजची तिचं व्हिडिओ येत नाही का अलीकडे. जसं टायमिंग मिळेल जसा वेळ मिळेल तसंच व्हिडिओ टाकीत असते ती. लाईटीने दळणं दळायची. पावसा पाण्याचं काय करावं, उघडायलाच नाही तयार. चौकडच पाऊस चाललाय तिकडं मुंबईला. भरपूर पाऊस चाललाय काय ना, त्याच्यामुळे इकडे पाऊस आता काय आखाड चालू झालाय ना आपल्या इकडं. त्याच्यामुळं आपल्या इकडं नाही चौकडच झालाय चालू. आखाडात असंच असतंय बघा. दर आषाढामध्ये हे असं जळग पाऊस लागत राहतो आणि उघडत बी नाही 4-4 दिवस. आणि तीच झालंय बघा. हो का कसं जडग लागले. उघडा तयार नाही. कवा नेम्या रात्रीचं लागलंय त्याची. आहो काय माहिती वाहून गेल्या का काय झालं. साबण सुद्धा मुराय बाहेर. बरं काल असा पाऊस नव्हता. तरी काल येतच होता की पाऊस. काल येत होता पण एवढा नव्हता ना. भिजत गेलो काल पावसात मी. नको होती पावसात जायचं म्हणलं की नकोच वाटतंय. रस्ता खराब. काय कुठं पंक्चर झालं कुठं काय झाली गाडी उगल वाटायची बाहेर गाडी. काल 10व्याचा कार्यक्रम झाला. हस्त्या सोडल्या मग दाजी कामावर गेले परत. तिसऱ्या दिवशी जाता. बऱ्याच बहिणींचं म्हणणं आहे की एवढ्या लवकर धावा कसा. हिकडच्या साईडला तशीच करते. मला नाही आता पहिलं कसं 10व्या दिवशीच असायचं ना, पण आता अलीकडे तिसऱ्या दिवशीच जावं घेतात. लांबून लोक येतात. पावधरावळे यायचे म्हणल्यानंतर मग ती आणि परत काय अडचणी असतात मागं येता येत नाही. म्हणून मग आपलं सगळं तिसऱ्या दिवशी सगळं उरकीत ना.
जे ते आपापल्या मार्गाने जे ते आपल्या दादाची वडील ठाकूर शिवाय तुमच्या दाजीला बोलत नव्हतं. हम्म. असं दाजी तुमचं सकाळचं मिसरी घासत तिथं बसलं की आलं दादाच्या वडील मिसरी घेऊन दोघांची जोडीत. हा काय नाही माणसाच्या जीवनात भाऊ बहिणीनं खरं विश्वास बसाना अजून सुद्धा. होय वाटतंय का? वाटत सुद्धा नाही की दादाचे वडील गेलं सगळ्यांना सोडून म्हणून. एवढं की कुठेतरी गावाला गेले आणि आता जरा 2-4 दिवस कुठेतरी गेले म्हणून. हा. अवघड आहे माणसाच्या जीवनाचं. आता पाऊस चालला ना दही देऊन बसले असते आपल्या कसं. हा इथं येऊन नाही पाऊस असला तरी येऊन बसायची दोघं बी दादाची आई बी ती बी. काय दादा यायचं अवघड झाली. मग काय हाय किती तुझं अवघड कसं. आई पण थोडा होय म्हातारपणा लय अवघड त्यांचं. ती तर हायच व लेख नुसतं नावाला असतं ते तर गोष्ट खरी आहे. बघू आता पुढं काय होईल ते होईल भाऊ बहिणीनं. होय शेवट ज्याची त्यालाच वडायचंय किती त्रास असला आणि दुःख असलं तर ज्याचं दुःख त्याला सारायचंय ज्याचं सुख त्यालाच भोगायचंय. म्हणजे सुख दुःख जीवनातलं ज्याची त्यालाच भोगायचं ते. आपण काय आलं तर ये खा पी म्हणणार नाही आलं तर नाही काय बोलणार आहे. होय गोष्टी विचार करीत जर असं बसलं तर मग उघड लोकांना टेन्शन. मग काय काय जेवणात आज आहे माणसाच्या दिवस माझा तर जागण्यावर विश्वासच उडतो लगेच. काय आयुष्यभर मला संसाराचा गाडा वाढायचा आणि एखाद्याची पुस्तकायची डायरेक्ट असं रे. हे माझं ते माझं मला हे यायचं मला ते यायचं. काय उपयोग. माणसाच्या मनाच्या इच्छा पूर्ण करायची. अव जीवन देवाने त्यासाठी दिलंय जीवनात येऊन काहीतरी करण्यासाठी. कळ का? जीवनात येऊन काहीतरी किरत करून जायची असते. जी करून मागची 4-2 नावं घेतेल असं. मग मुट्ठी बांध के आने वाला हात पसारे जाएगा. ज्या दिवशी जायचं त्या दिवशी हात असं पसरून जायचं. ज्या दिवशी जन्म घ्यायचा त्या दिवशी असं मुट्ठी बांधून यायचं जीवनात काहीतरी करण्यासाठी. कळलं का? पाऊस तर लय चाललाय भाऊ बहिणीनं का उघडायचंच नाव घ्यायला. उघडत आहे परत गच करत आहे. मगाशी म्हणलं आता जरा उघडले काय ना आता नाही यायचं पण ती सुरू झाली परत. तेव्हा मला सोडवायचं तर काय काय राव द्या म्हणलं घरीच शिवण्याला. कुठं पावसा पाण्याचे सोडता नेऊन परत आणायचं कसं त्याला कोण आणायचं. आता दाजी जाते तुमचं कामाला आणि पावसाची मी तर काय गाडी घेऊन मी तर काय जात नाही कुठं. दाजीला माहित आहे नवीन तेवढी कुठे घेऊन हे दिली आणली होती तेव्हा. परत जी बंद केली मी कुठं गावाशिवाला चालल्यावर जात नाही तर नाही. मुट्ठी बांध के आने वाले हाथ पसारे जाएगा. धन दौलत जागीर से तूने क्या पाया क्या पाएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. हा? बरोबर ना. माँ बाप बहन अब ये तेरे साथी है. कब्र है तेरी मंजिल और ये बराती है. हा? कोण कोणाच्या संग नाही तिथपर्यंत दिसतं बघ. बीवी बच्चे माँ बाप बहन अब ये तेरे साथी है. कब्र है तेरी मंजिल और ये बराती है. गाण्याची रचना दिले भारी.
परत आहे ना जी माणसाने जी माणूस गेलाय ना त्याने काय कमवून ठेवलेलं असतं मग मागच्यांची भांडणं, ही माझं, ही तुझं, ही तमक, ही फलानं, असं करून. बरोबर का नाही भाऊ बहिणींनो? त्याच्यामुळं कसं आहे माहितीये का, जाणारा जातोय, जाणाराच्या माग कुणी जात नाही. किंवा फक्त 4-2 घासाला मुक्त. त्याच्यामुळं हो का नवऱ्याला सांगितले बाबा आपलं हो जीवन जगून घ्यायचं. म्हाताऱ्या म्हणलं भांडणं तंडणं करू नको बाबा माझ्यावर, म्हाताऱ्या नीट चांगलं राहा. आणि बायको जशी म्हणल तसं म्हणजे बायकोला 4-2 घास फिरमाने कवा घेऊन येत जा खायला, असं तसं सांगत असते नवऱ्याला. शेवट हो का कसं आहे काय, प्रेमच अमर राहत, प्रेम अमर राहत. बायको वैतागल इतकंच बायकोला ताण द्यायचा नाही, तिचं प्रेम अमर राहिलं पाहिजे. आणि बायकोनी बी नवऱ्याला तेवढा ताण द्यायचा नाही, नवऱ्याचं बी प्रेम अमर राहिलं पाहिजे, दोघांचं प्रेम अमर राहिलं पाहिजे. भांडणं जर माझ्या संग केली भांडण 100 बऱ्याच काढते की मोठा आहे का, कवा केलं भांडण? अहो लय हात धुवून घेतला तुम्ही माझ्यावर, पहिलेच काय उकडून काढते 100 बाय. आहे का. मग ती आशाने माया कमी होती ना, मग माझी माया किती कमी झाली तुमच्यावरली माहित आहे का. तरी मी जीव काय म्हणतात बळाच्या नेटावर लावते मी माया थोडीफार. आणि ती जर टिकून ठेवायची असली तर माझ्या संग चांगलं वागा. आता कसं वागा बुवा नेमकं अवघड झाले बरं आहे का नाही भाऊ बहिणीनं. बरं चला भाऊ बहिणीनं हो का दादी जायची कामावर येतोय पाऊस. शिवण्याचा हो का येणी फिनी हो बघू का शिवण्या नटवून शाळेत जाया पोरगी बसली होती नटून फटून, फुलं फिलं लावली होती गुलाबाची. बघितली का महाग दावती तुम्हाला हो बघू का. हो का येणी घातली म्या कसली ना मी तिची हो का. 4 पदरी येणी घातली या हो का. फुलं लावल्यात मी कसली ना मी पोरगी नटून फटून बसली. आणि शाळेला कशी सांग सांग भोलेनाथ, शाळेभोवती तळ साठल का, सुट्टी मिळेल का, गाणं आठवतंय ती. पाणी पळायला लागले. काय पावसाचं पाणी पळायला लागलं म्हणलं. हा तुला कोणता ऋतू आवडतो? मला कोणता सगळं ऋतू आवडतात मला. मला फक्त हिवाळा आवडतो. मला फक्त उन्हाळा. बाहेर मस्त पैकी झोपायला इकडे तिकडे हिंडायला. बघितलं का मला सगळंच आवडतात बाई. सगळ्याच ऋतूंची गरज आहे माणसाला होय भाऊ बहिणीनं. एकाला अंगाची नेला एकाला जांगाची धरलं तर कसं वयात. उन्हाळ्यात माणूस कुठं बी हिंडतय कुठं बी जातय काय बी. उन्हाळ्यात पार घाम गळतो. गळा ना का. उन्हाळ्यात लय चिडचिड होती बाई. आणि ह्या दिवसात बी लय चिडचिड होती. हिवाळ्यात लय गार लागतो. थंडी गळत आणि हिवाळ्यात लय होत. पण 4-5 रंगात घ्यायच्या अंगावर झालं गार बंद. बर चला भाऊ बहिणीनं चाललंय हो का आता दाजीला दिवशी कामाला लावून. नवरा कामावता असला तर बायकोचा आरामाचा दिवस असते तर होय. असतात ना मग बाय करू का आता सगळ्या भाऊ बाय 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 बाय.